हा. आता गिरीशांबद्दल जो एक प्रसंग आहे, तो म्हणजे गीतेचा 12वा अध्याय वाचताना म्हणजे किती भगवानांनी सांगितलेलं तेच रामकृष्णांनी सोप्या शब्दात गिरीशांना कसं सांगितलं ते खूप म्हणजे पॅरलल आहे. ते बऱ्याच दिवसापासून मला असं म्हणजे शेअर करावंसं वाटत होतं, पण तसा आपला प्रसंग आला नाही. तर अ, गीतेच्या 12व्या अध्यायाची सुरुवातच अशी आहे की अर्जुन भगवंतांना विचारतो की तुझ्या निर्गुण निराकार रूपाचे भक्त आणि या तुझ्या सगुण साकार रूपाचे याच्यातले केमे युक्ततमा मतः याच्यातले अ, युक्ततम म्हणजे तुला जास्त जोडले गेलेले, जास्त तुला जवळचे या दोघातलं कोण आहे? तर त्याच्यावर भगवान म्हणतात की अ, अ, जे नित्य माझ्यात मन ठेवतात ते मला सर्वात जास्त जोडले गेलेले आहेत. म्हणजे ते असं म्हणत नाही की सगुण जोडले गेलेले आहेत का निर्गुण जोडले गेलेले आहेत. ते म्हणतात की एक मिनिट, तो श्लोकच मी सांगतो. हम्म, हम्म. मय्यावेश्य मनो ये मान नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्त तमामता. म्हणजे माझ्याशी नित्ययुक्त जे राहतात आणि श्रद्धेने माझी वांछा करतात ते सगळ्यात मला युक्त आहेत असं माझं मत आहे म्हणतात. पण त्याच्या पुढे ते म्हणतात की अ, निर्गुण निराकार अव्यक्त जे अव्यय असं माझं जे रूप आहे त्याची ते म्हणजे सर्वत्र पसरलेलं आहे आणि कुटस्थ पण आहे. जे आपण दिगंबराचा पहिला शब्द आणि दुसरा शब्द दिगंबराचा अर्थ आहे तो. आणि त्याची जी उपासना करतात आणि त्याच्याबरोबर सर्व सर्व भूतांच्या ठायी अ, समबुद्धी ठेवतात आणि सर्व भूत ही ते राहतात. त्यांनाही मी प्राप्त होतो. म्हणजे तेही मला प्राप्त करून घेतात. पण तो मार्ग खूप कठीण आहे. क्लेशोदिक तरस्तेषाम असं म्हणतात. म्हणजे क्लेशकारक तो मार्ग आहे. आता हे सांगतात भगवान. हे सांगितल्यानंतर अ, ते म्हणतात की अ, असे जे भक्त असतात म्हणजे कोणत्याही प्रकारचे सगुण किंवा निर्गुण ते सगळ्या कर्माचा संन्यास करून मला जेव्हा भजतात आणि अनन्य होऊन, अनन्य म्हणजे त्याशिवाय दुसरा विषय नाही. नुसतं अनन्य म्हणजे एक ते रूप सोडून दुसऱ्याची पूजा करणार नाही एवढंच नाही. ईश्वर सोडून, ईश्वराचं ते रूप सोडून दुसरं कशातही चित्त नाही. अशा पद्धतीने जे ध्यान करतात त्यांनाही माझी प्राप्ती होते. त्यांना मी संसारातनं मुक्त करतो. अ, हे सांगतात. आता ह्याच्या पुढे हे 7 श्लोकापर्यंत हे आलेलं आहे. आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे ना, त्याच्यात रामकृष्णांनी जे गिरीशांना सांगितलं त्याच्याशी अगदी हे पॅरलल आहे. आता हा 8वा श्लोक 12व्या अध्यायाचा हा गीतेचं सार आहे. त्यात भगवान म्हणतात, मय्येव मन आदस्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशया. म्हणजे माझ्यावर मन अधिष्ठित ठेव. म्हणजे जे काय आहे मनात ते माझ्या अधिष्ठानाने कर, माझ्यातच बुद्धी ठेव. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा विचार हा माझ्यातच कर आणि निर्णय पण माझ्याच योग्य असा कर आणि सतत माझ्या तू बुद्धी ठेव. असं जर करशील तर तुझा उद्धार होईल. आता आपण गिरीशांच्या गोष्टीकडे वळू. रामकृष्णांकडे. हा. हा. हो. 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 हा. आता मय्येव मन आदस्व. अ, अ, माझ्यात
नुसतं नाही म्हटलंय. मयी एव म्हणजे माझ्यातच. जसं एकम एव अद्वितीय म्हणतात. म्हणजे एकच आहे. एक आहे असं नाही, एकच आहे. तसं माझ्यातच बुद्धी म्हणजे इथे भगवान जे आहेत ते खूप आग्रही आहेत. पजेसिव्ह आपण म्हणतो ना, की पजेसिव्ह आहेत. त्यांना त्यांच्याशिवाय कुठेही बुद्धी इकडे-तिकडे झालेली चालत नाही. जसं ते यशोदा मातेचं उदाहरण सांगतात, की यशोदा माता भगवंताला भूक लागलेली आहे आणि ते रडायला लागले म्हणून हे यशोदा माता दूध पाजते आणि तिकडे चुलीवरचं दूध उतू जायला लागल्यावर त्यांना बाजूला ठेवून ती जाते आणि हे रागावतात. आता तो राग खरोखर आहे, कारण भगवंताची खरोखरच इच्छा अशी आहे, की सगळ्यांनी माझ्यावरच प्रेम प्रेम करावं. तसं हे भगवान इथे सांगतात. मयी येव मन आदत्स्व. आता मनाचं मन माझ्यावर अधिष्ठित ठेव याचा अर्थ सगळीकडे जिथे जिथे मन जातंय, मन ह्याला वेगळं अस्तित्व नाहीये. म्हणजे चित्त असो, मन असो, बुद्धी असो, अहंकार असो, ह्याला वेगळं अस्तित्व नाहीये. त्यातल्या त्यात मन ही अवस्था अशी आहे, की ज्या वस्तूकडे ते जाते तद्रूप मन होऊन जातं. त्यामुळे मय्येव मद आधस्व म्हणताना म्हणजे डोळे मिटून ध्यान करताना ईश्वराचं ध्यान असं नाही. बाहेर व्यवहारातही जे काही चर, अचर, स्थावर, जंगम जे काही सगळं दिसतंय, तिथे ईश्वर बुद्धी सतत राहिली तरच ते मय्येव मन आधस्व होतं. म्हणजे सगळीकडे म्हणजे जसं सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा भाजी हेतू विठाई माझी. तसं सगळीकडे त्यांना सगळीकडे मलाच पहा, माझ्यावरच मन आदस्व ठेव. आणि मयी बुद्धी निवेशय म्हणजे बुद्धीचा निर्णयही फक्त माझ्यावर. म्हणजे एक एक एकाग्र बुद्धी म्हणतो. तर एकाग्र बुद्धी आपण व्यवहारात कुठेही वापरतो. अभ्यास करताना एकाग्र बुद्धी. पण ती अभ्यास करताना एकाग्र बुद्धी ती एकाग्र नसतेच, कारण अभ्यासाचं वाचन करताना आपण एक एक अक्षर वेगळं वाचतो, एक एक शब्द वेगळा वाचतो, एक एक विचार वेगळा वाचतो. एकाग्र म्हणजे एकच जे आहे त्याच्यावरच चित्त होणं हे खरं एकाग्र अवस्था आहे. तसं मनात जरी काही मन ही अवस्था अशी आहे जिथे चिंतन म्हणजे जिकडे अनालिसिस आपण म्हणतो ते होतं. तर तो अनालिसिस ही ईश्वराचा. ईश्वराने असं का केलं? श्रीकृष्णांनी माती का खाल्ली? मातीच का खाल्ली? माती खाल्लीच का? असं एकाच गोष्टीचा वेगवेगळ्या प्रकारे विचार करायसाठी ते मन लावलं. आणि मयी बुद्धी निवेश आहे म्हणजे निर्णय बुद्धीचा की हेच माझं सर्वस्व आहे, याच्याशिवाय दुसरं काही नाही. हे बुद्धीची स्थिरता तिकडे झाली. आणि अशी जर बुद्धी माझ्यात राहिली, म्हणजे बुद्धीचं निवासस्थानच परमेश्वर आहे, याचा असाही अर्थ आहे, की भगवंताच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलं गेलंय. भगवंताच्या ठिकाणी मी राहतो, तर कुठे राहतो? तर भगवंताच्या हृदयात भक्त राहतो. तर तसं ते सतत त्यांचं चिंतन करून, त्यांच्यातच मन ठेवून ते असं जर तू राहशील माझं चिंतन करून, तर अर्थ ऊर्ध्वन्न संशया. तर मग ऊर्ध्व म्हणजे अ, वर असा फक्त अर्थ नाही. उद्धार आपण म्हणतो. उद म्हणजे वर, पण उद्धार याचा अर्थ वर म्हणजे सहस्रारापर्यंत किंवा ईश्वर तत्वापर्यंत. ते श्रेणीच्या दृष्टीने वर आहे, दिशेच्या दृष्टीने नाही. तर असं जर तू मन माझ्यात ठेवलंस आणि बुद्धीचा माझ्यात निवेश केलास, आपण निवेश म्हणजे इन्व्हेस्ट म्हणतो. माझ्यातच इन्व्हेस्ट कर म्हणतात. म्हणजे तुला प्रॉफिट होईल थोडक्यात म्हणजे. तर असं भगवान सांगतात. तर याच्या पॅरलल तिकडे गिरीश जेव्हा एकदा रामकृष्णांकडे येतात, ते अ, हताश झालेले असतात. म्हणजे ते की इतका मोठा म्हणजे साक्षात परब्रह्म अवतार घेऊन समोर आलेले आहेत. तरी पण आपण दारू पितो, बायकांच्या नादी आहोत, नाटकं हे ते याच्यात कुठे काही हे नाही. तर अशा निराश वृत्तीने ते रामकृष्णांसमोर अ, बसलेले असतात. तर तेव्हा त्यांची अवस्था बघून म्हणतात, "कशाला काळजी करता?" रामकृष्ण म्हणतात, की "निदान दिवसातनं नेहमी स्मरण जर नाही जमलं, तर दिवसातनं 2दा तरी जेवताना माझं स्मरण करा."
तर हे गिरीश अजून हताश होतात. डोळ्यात पाणी येतं. ते त्यांच्या मनात, कारण प्रामाणिक असतात ते. त्यांच्या मनात येतं, मी कुठे कोणत्या अवस्थेत असेन, दारू प्यायलेला असेन, कशाबरोबर असेन, तेव्हा मी कुठे यांचं नाहीच झालं चिंतन, तर साक्षात ईश्वराला मी दिलेला शब्द खोटा होऊन माझी काय गती होईल. ते मान खाली घालून गप्प बसतात. मग रामकृष्ण म्हणतात, ठीक आहे, दोनदा नाही, निदान दिवसातनं एकदा तरी स्मरण कर. तरी ते म्हणतात, एखाद वेळेस ते पण नाही झालं तर काय, आपण इतके दिवसेंदिवस असे खालच्या पातळीला चाललोय, तर काय होईल आपलं. मग रामकृष्ण त्यांना म्हणतात, ठीक आहे, काही हरकत नाही, मला कुलमुख्यत्यारी देऊन टाक, म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी. आणि ते झाल्यावर मग त्या गिरीशांना वाटतं की अरे वा, हे किती छान, चांगली सोय झाली, त्यांच्यावर सगळं सोपवलं, म्हणजे काय ते बघून घेतील. पण त्यात म्हणजे त्या चरित्रात म्हटले लेखकांनी, शारदानंदांनी, की म्हणे त्यांना तिथे असं वाटलं की आपण सगळ्या जबाबदारीतनं मुक्त झालो, पण केवढी मोठी प्रेमाचा बंध आपण स्वीकारलाय, एवढी मोठी जबाबदारी स्वीकारली आहे, हे त्यांच्या लक्षात आलं नाही, असं चरित्रकार सांगितलं. आणि मग त्यांच्या पुढच्या आयुष्याबद्दल सांगितलंय. रामकृष्णांच्या अ, अ, रामकृष्ण समाधीस्थ झाल्यानंतर वर्षभरात त्यांना एक मुलगा होतो. ते पण उतारवयात असतात, म्हणजे जवळजवळ म्हातारपणीच मुलगा झाल्यासारखं त्यांना. तर त्यांची आपली एक भावना असते की रामकृष्णच त्यांचा मुलगा म्हणून आले. अ, हां, ते व्हायच्या आधी एकदा असं काय होतं, रामकृष्ण सगुणात असताना एकदा काहीतरी गिरीश रामकृष्णांसमोर बोलतात, "अरे, अमुक-अमुक असं आहे, तर ते मी करीन." तर रामकृष्ण हटकतात, "अरे, एकदा कुलमुख्यत्यारी दिली म्हणतोस, परत मी करीन कसा म्हणतोस?" तर ते इतकं त्यांना स्ट्राईक होतं, की त्याच्यापुढे रामकृष्णांच्या इच्छेने जे होईल ते होईल, हे ते नुसतं बोलायला सुरुवात करत नाहीत, ती भावना ठेवतात. आणि मग पुढे रामकृष्णांच्या समाधीनंतर त्यांचा मुलगा होतो आणि तो लहान असतानाच तो आजारी पडून तो त्या मुलाचं देहावसान होतं. पण त्या इतक्या मोठ्या दुःखातही, म्हणजे दुःख नुसतं मुलगा गेल्याचं नाही, दुःख म्हणजे त्यांना जे वाटत होतं रामकृष्ण मुलगा म्हणून आलाय, तर ते पण नाही, याचं पण मोठं दुःख. पण त्यातही ते पूर्ण एखाद्या स्थितप्रज्ञासारखं शांत राहतात. आणि याचं कारण म्हणजे हे, की जे सगळं आहे ते अ, रामकृष्णांना त्यांनी अर्पण केलेलं असतं. आता याच्या पुढच्या ओव्या आहेत, त्याच्यात आपण हे चरित्राचा भागाचा विचार केला तर खूप सिमिलॅरिटी आपल्याला सापडते. आता आपण 8वा श्लोक बघितला. 9व्या श्लोकात अ, आता भगवान सांगतायत. आता हे दयाळूच आहेत. रामकृष्ण दयाळू आहेत, म्हणजे कृष्णही दयाळूच आहेत. हां, काका बोला. कोणाला? अच्छा, जॉइन झाला का? अच्छा, मला कळलं नाही जॉइन झालं. हां, आता आमच्याकडे हे नव्हतं ना पुस्तक समोर, आणि मला मोबाईलवर दोन्ही करता येत नाही, म्हणून गीतेच्या 12व्या अध्यायातले काही श्लोक ते रामकृष्णांच्या चरित्रामध्ये गिरीश त्यांना भेटायला आल्यानंतरचा एका वेळेचा प्रसंग आहे. त्यावेळी रामकृष्ण त्यांना जे सांगतात त्याच्याशी किती साधर्म्य आहे, ते त्याच्याबद्दल आपण बोलतोय. तर भगवानही जेव्हा आधी म्हणतात भगवान, की मय्येव मन आदस्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसी मय्येव अत ऊर्ध्वन्न संशया. तर हे सांगितल्यावर ते अर्जुनाच्या मनात काय चाललंय हे तर त्यांना ते अ, अंतर्यामीच असल्यामुळे त्यांना लक्षात येतं, की याची तेवढी कदाचित तयारी दिसत नाहीये. म्हणून लगेच ते म्हणतात, की "अथ चित्तम समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय." म्हणजे असं जर माझ्यात समाधातून, म्हणजे समपणे माझ्यात आधान, म्हणजे माझ्यावर मन ठेवणं. सम म्हणजे जिथे त्रिगुणाची साम्यावस्था आहे, तिथे कोणतेही विकार नाहीत, कोणतीही वृत्ती नाही, सात्विक वृत्ती पण नाही, नुसतं ईश्वरावर चित्त आहे. असं जर तुला माझ्यावर चित्त स्थिर करता येत नसेल, तर अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. म्हणजे
अभ्यास योगाने माझी इच्छा करत राहा. म्हणजे ध्यान करून, जप करून, उपासना करून. पण आपण ध्यान, जप, उपासना अ, हे सतत करत राहिलं. आधी आधी पण गीतेच्या आधीच्या 6व्या अध्यायात पण जेव्हा अर्जुन म्हणतो की अ, तस्याहम निग्रहम मन्ये वायुरेव सुदुष्करा, त्या मनाचा निग्रह वायूचा निग्रह करण्यासारखं कठीण आहे. तर भगवान म्हणतात बरोबर आहे ते, पण अ, अ, त्या मनाचं अभ्यासाने आणि वैराग्याने त्याला अ, अ, ताब्यात आणता येतं असं भगवंतांनी आधीच सांगितलेलं आहे. तसं ते आत्ता पण सांगतात, की तो अभ्यास कर आणि माझी इच्छा करत राहा. आता हे सांगितल्यावर सुद्धा अर्जुनाचा चेहरा काही फुललेला नाहीये. तर भगवंतांना लक्षात आलेलं आहे, की हे पण सतत अभ्यास करणंही याला शक्य होईल असं दिसत नाही. कारण शास्त्र तेज आहे, त्यामुळे जोपर्यंत शास्त्र तेज आहे, तोपर्यंत अधिकार, अ, धर्माची स्थापनेची इच्छा, अ, ह्या वृत्ती ज्या आहेत, त्या एका ठिकाणी बसून एका रूपाकडे लागणं कदाचित शक्य होणार नाही. म्हणून मग आता पुढे सांगतायत, की तुला अभ्यासही जर शक्य नसेल, अभ्यासेप्य असमर्थोसी मत्कर्म परमो भव, मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम वाप्स्यसी. जर तुला अभ्यास सतत असा ध्यान आणि याचा उपासनेचा अभ्यास करता येत नसेल, तर मत्कर्म परमो भव, म्हणजे माझी जी कर्म आहेत, माझ्यासाठी केलेली अशी माझी जी कर्म आहेत, तोच परमहेतू ठेवून तसं आयुष्य काढ. जसं काकांना महाराज म्हणालेले आहेत ना, की म्हणालेले ना, की पूर्ण सगळं ईश्वरावर टाकणारे ही तर फार पुढची अवस्था महात्म्यांची झाली. पण ती अवस्था प्राप्त होईपर्यंत ईश्वराच्या दरबारातले आपण एक कार्यकर्ते आहोत, ही भूमिका ठेवा मी म्हणाली. तर तेच अर्जुनाला सांगतात, की मत्कर्म परमो भव. मग आता मत्कर्म कोणतं? तर ईश्वराचं काय कर्म आहे? तर ईश्वराचं कर्म असं आहे, की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे जिथे जिथे जे जे सज्जन असतील, त्यांच्या भल्यासाठी आपल्याला काही करता येतंय का? जे दुर्जन असतील त्यांचा काय आपण आता ह्या युगात क्षात्रधर्म तर राहिला नाही. क्षत्रिय जरी असले तरी त्यांना आता तो धर्म चं पालन करता येणार नाही. पण निदान दुष्टांना काहीतरी विरोध झाला पाहिजे. आणि हे कशा करतात? तर धर्मसंस्थापनार्थाय. तर आणि परित्राणाय साधूंना म्हणजे चांगल्या लोकांची परित्राण कशात आहे? त्यांचं संरक्षण कसं आहे? तर फिजिकल संरक्षण नुसतं नाही, तर बुद्धीचं संरक्षणही आहे. म्हणजे साधूंच्या बुद्धीचं संरक्षण होण्यासाठी, दुष्टांचं नियमन होण्यासाठी आणि धर्मसंस्थापनासाठी जे जे करता येईल ते करावं. हे झालं मत्कर्म परमो भव. किंवा ईश्वराची सेवा आहे, पूजा अर्चना, त्याच्या स्थानाची सेवा, त्याच्या अ, वाङ्मयाची सेवा, त्या दृष्टीने त्याचा संघ, सत्संग, डायरेक्ट संघ, सद्भक्तांचा संघ, हे सगळं मत्कर्म परमो भव मध्ये आलं. अ, आणि मदर्थमपि कर्माणी, म्हणजे माझी कर्म आणि माझ्यासाठीच कर. म्हणजे अ, दिगंबरा दिगंबरा करतोय आणि त्यातनं मला हे मिळून दे, तर ते मत्कर्म झालं, पण मदर्थमपी नाही झालं. आपण पूजा किंवा काही मंगल कार्य करताना संकल्पात म्हणतात, आधी सगळं म्हणतात, की इच्छित फल प्राप्त्यर्थम वगैरे, ते आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, अभिवृद्ध्यर्थम वगैरे हा सगळा संकल्प करतात. पण मूळ संकल्प शेवटी असा आहे, परमेश्वर प्रीत्यर्थम. तर परमेश्वराच्या प्रीतीकरता आपण परमेश्वराचंच कार्य केलं, तर मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिं वाप्नुसी. असं जर केलंस तर लगेच तुला सिद्धी मिळेल. आता तरीही अर्जुनाचा चेहरा हे होत नाहीये, कारण सतत काहीतरी धर्माचं कार्य करीन, सतत ईश्वराचं स्मरण करेन. हे सतत नाही झालं शक्य तर काय? तर ईश्वर दयाळू आहे. जसं मगाशी पॅरलल काय आहे, की तिकडे गिरीशांना दोनदा तरी स्मरण कर, एकदा तरीच स्मरण कर. आता ते नाही झालं, तर हां, तर काय कर,
अब अ, अथैतदप्य शक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रिता सर्वकर्म फलत्यागम ततः कुरु यतात्मवान. मग जे काही तू करतोयस ते एक तर असं कर की ते करताना मद्योगमाश्रिता म्हणजे माझ्या आश्रयाने कर. महाराज मी आता अमुक भाजी आणायला चाललोय, महाराज मी आता झोपतोय, महाराज आता मी खातोय, की माझ्या आश्रयाने कर्म कर. जे काय तुला आवडीचं आहे त्या आवडीचं कर. माझ्या आश्रयाने कर. पण त्याच्याही पुढची गोष्ट आहे की सर्व कर्म फलत्यागम ततः कुरु यतात्मवान. कर्म करताना ईश्वर करतोय ही जरी भूमिका नाही राहिली तरी झाल्यावर तरी हे तुझं तुला अर्पण आणि ततः करू यतात्मवान ही ती कर्म मला अर्पण करून आत्मवान बन म्हणजे मन आणि बुद्धीवर तू अ, 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 ताबा मिळवून घे आणि मला प्राप्त हो असं हे म्हणतात. तर सांगायची गोष्ट अशी की अवतार बदलतील, अवताराची कार्य बदलतील असं वरकरणी वाटतं, पण सगळीकडे कार्य बुद्धीचं संरक्षण आहे. आणि बुद्धीचं संरक्षण हे कधी आहे? ती मयी बुद्धी निवेशय हेच फक्त बुद्धीचं संरक्षण आहे. कोणत्याही परीक्षेत किंवा कोणत्याही क्षेत्रात बुद्धी चालवून आपल्या मॅक्झिमम फायदा करून घेणं हे लौकिक संरक्षण झालं. पण खरं संरक्षण ते बुद्धी माझ्यातच निवेश होणं हे खरं संरक्षण आहे. आणि तोच खरा योगक्षेम आहे. आणि तोच गीतेत जो सांगितलाय की सतत माझ्याशी जर युक्त राहिला तर योगक्षेमम वहाम्यम ते भगवान सांगतात. आणि आता त्यामुळे एक अशी अ, गिरीशांचं चरित्र वाचताना किंवा हा उपदेश ऐकताना एक अशी कोणाला शंका उत्पन्न होऊ शकते की सतत माझ्यात मन म्हणजे ध्यान करण्यात किंवा अ, मयी बुद्धी निवेश म्हणजे ज्ञानमार्गाचा तो कसा सर्वव्यापी आहे, माझ्या हातही तोच आहे, सर्वत्र तोच आहे, हा विचार करून बुद्धी तिकडे ठेवतोय, हे सर्वात श्रेष्ठ वाटेल. त्याच आणि अ, कर्माचा त्याग, सर्व कर्म फलत्याग हे काय सोपं आहे. काही करायचं आणि ईश्वराला अर्पण करायचं. कारण एक जमलं नाही तरी पुढचं कर, तेही जमलं नाही तर शेवटी कर्मत्याग कर. म्हणून जर वाटेल की ते सर्वात कनिष्ठ आहे, तर तो डाऊट राहू नये म्हणून 12व्या श्लोकात भगवान सांगतात, की श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफलस त्यागच त्यागात शांतीरनंतरम. म्हणजे ज्ञानाचा अभ्यास करण्यातच खरं श्रेय आहे. म्हणजे ज्ञानाभ्यास हा झालाच पाहिजे. ज्ञानाभ्यास कशासाठी? ज्ञानाचा अभ्यास झाल्याशिवाय खरी भक्ती उत्पन्नच होत नाही. बरेच अ, वेळा म्हटलं जातं ना, की ज्ञान चर्चा कशाला पाहिजे? तर ज्ञान चर्चा नकोय, पण ज्ञानाचा अभ्यास अशा करता पाहिजे, की तो अ, परमात्मा कसा आहे हे कळल्याशिवाय त्याच्यावर पूर्ण प्रेम कसं बसेलच कसं? त्याच्या पूर्ण रूपावर सर्वांगाने प्रेम प्रेम करता आलं पाहिजे. त्यामुळे तो संपूर्ण करण्यासाठी ज्ञानाभ्यास पाहिजे. पण ज्ञानात श्रेयो ही श्रेय म्हणजे मुक्ती. ज्ञानाभ्यासात मुक्ती आहे. पण ज्ञानात ध्यानम विशिष्यते. त्याच्यापेक्षाही परमेश्वराचं ध्यान हे विशेष आहे. महाराजांचं दुसरं का तिसरं प्रवचन आहे. त्यात ते सांगतात, की मुख्य स्वरूपानुसंधान व्हाया की जे मनशोधन देव गुरु सेवन सदाचरण अनासक्ते. म्हणजे स्वरूपानुसंधान हे मुख्य आहे सगळ्यात. सगळ्या ह्याची जी प्राप्ती करायची आहे. नामस्मरण हे पण काय आहे? नामस्मरणाचा अ, अ, जेव्हा ते नाम आत जातं परावाणीपर्यंत, तेव्हा त्या नाम आणि नामी एकच होतं आणि ते अनुसंधान निर्गुण अनुसंधानच घडतं. तर त्यामुळे ज्ञान अभ्यासापेक्षा ध्यान हे विशेष आहे. आणि ध्यानात कर्मफलस त्यागम त्यागात शांतीरनंतरम. आणि हे कर्मफल त्याग आहे तो ध्यानापेक्षाही श्रेष्ठ आहे म्हणून सांगतात. आणि कर्मफल त्याग म्हणजे काय हे महाराजांनी एका प्रवचनात सांगितलंय, की कर्म केली आणि अर्पण केली हा खरा त्याग होत नाही. म्हणजे हे हे कसं झालं, आपण एखाद्याला काहीतरी
म्हणजे ईश्वराला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे, तर आधी आपण खाल्ला आणि नंतर त्याला दिला, तर कसं होईल? तसं ते थोडंसं होतं. त्यामुळे खरा त्याग जो आहे तो, अर्थात तो 18व्या अध्यायात शेवटचा पार्ट आहे गीतेचा, की तो म्हणजे सर्व करताच ईश्वर आहे. करतानाच ते कर्म. पृथुराजाची गोष्ट सांगतात. पृथुराजा हा म्हणजे अ, या भगवंतांचाच अवतार. तर ते यज्ञ करताना ते म्हणाले, की हा यज्ञ हाही तूच आहे. गीतेच्या 8व्या अध्यायातही भगवान म्हणतात, की मीच यज्ञ आहे. तर यज्ञ हाही तूच आहे. यज्ञात दिलेली जाणारी हवी हविर्भागही तूच आहे. यज्ञ करणारा ही तूच आहेस आणि ते करून घेणारही तूच आहे. त्यामुळे त्याचं फलही तुझंच आहे. माझा याच्याशी मी नाहीच आहे. म्हणजे माझा याच्याशी संबंध नाही म्हणण्यापुरताही मी तिथे नाहीये. तर हे त्यागाचं फल आहे. तर यात म्हणजे विशेष असं सांगायचं होतं, की गीतेत आपलं एवढं म्हणजे समजून घ्यायला कठीण याच्यात जे आहे तेच एक साध्या 2-4 वाक्यात एखाद्या दारुड्याला समजून त्याचं आयुष्य बदलून देणं, हे सत्पुरुषांच्या वाणीचं महत्व आहे. म्हणजे त्यांचे जे शब्द आहेत ते नुसते ज्ञापक नाहीत. महाराजांनी सांगितले वेद हे ज्ञापक आहेत, कारक नाहीत. म्हणजे वेदात ज्ञान दिलेलं आहे. पण महाराजांनी सांगितले, की हा रस्ता दिल्लीला जातो. हा अमुक दुसरीकडे जातो. आता जिथे हा रस्ता दिल्लीला जातो तिकडे गेलं नाही, दुसरीकडे गेलं तर जायचंय त्यांनी जा. त्यांना काही दिल्लीला पोहोचता येणार नाही असं महाराज सांगतात. तर तसं वेदांचं आहे. पण गुरु जे आहेत त्यांचं वाक्य जे आहे ते नुसतं ज्ञापक नाही, ते कारकही आहे. आपल्या पूर्वकर्मामुळे आणि आपल्या दृढ संस्कारामुळे त्याचं फळ लगेच दिसत नाही. पण जसं महाराज म्हणालेले, की गजर लावून ठेवलेला आहे, तो वेळ आली की होईल. ती वेळ कधी येते? तेही एकदा महाराजांना जेव्हा 95 साली जेव्हा ते महाराजांवर काही प्रयोग वगैरे झालेला आणि डिसेंबर 95 ला आणि परत दर्शन होईल की नाही असं हे असताना नंतर महाराजांची प्रकृती जरा बरी झाल्यावर त्यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी नीलाताईंच्यामुळे आम्हाला सगळ्यांना म्हणजे काका आणि आम्ही सगळे आम्हाला तिकडे थोडक्यात म्हणजे अपॉइंटमेंट मिळाली. महाराजांकडे दर्शनाला गेलेलो. तेव्हा महाराजांना मी विचारलं, की जे भक्त असतील, सद्भक्त असतील त्यांना तर सद्गुरूंचं दर्शन कायमच आहे. पण आमच्यासारख्यांचं काय म्हणालो? आमच्यासारख्यांना कधी दर्शन होईल? तर महाराज म्हणाले, "काल हेही कारण आहे." तर त्यांचं सांगण्याचं हे होता, प्रवचनात एके ठिकाणी त्यांनी सांगितलंय, "काल, कर्म आणि प्रकृती याच्या साहाय्याने विश्व बनतं आणि याच्याच योगाने कोणत्या कर्माचं कधी फळ किंवा कोणती घटना कधी घडेल हे ठरतं." तर त्यामुळे अनुकूल काल कधी येतो तर आपली प्रतिकूल कर्माचा नाश जेव्हा होईल तेव्हा तो अनुकूल काल येतो आणि ईश्वर दर्शन आपल्याला होतं. पण ते होण्यासाठी यात ह्या ज्या स्टेप्स सांगितलेल्या आहेत म्हणजे ह्या स्टेप्स असं नाहीये की हे जमलं नाही तर तसं करा म्हणजे फक्त तसंच करा. हे सगळंच करून पाहायचंय. मोटके निमिषभरी देई जे म्हणाले ज्ञानेश्वर माऊली, ते निमिषभर जरी मय्येव मन आधस्व झालं तर देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधियेला म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. महाराजांनी भागवतात पण त्या अ, कोणता तो राजा त्याचं उदाहरण दिलंय की देवांना सगळं ते देवदैत्य संग्रामात तो सहाय्य करतो आणि नंतर देव म्हणतात तुला काय पाहिजे तर हा म्हणतो मुक्ती. तर ते म्हणाले मी काही मुक्ती आम्ही देऊ शकत नाही आणि मग म्हणतो माझं आयुष्य किती शिल्लक आहे तर एक मुहूर्त आयुष्य शिल्लक असतं. तर त्या एक मुहूर्ताच्या वेळात ते ईश्वराचं भगवंताचं चिंतन करून मुक्त होतात. तर मय्येव मन आदस्व जेवढं होईल तेवढं. ते जितकं होईल ते झालं किंवा आपली बैठक आहे किंवा सगुण रूपाचं ध्यान आहे, पूजा आहे. त्या पूजेत समोर महाराज बसलेत ह्या भावनेने होते आहे. ते जेवढं करता येईल. ते नाही झालं, तर मग बाकी सेवा आहे. ईश्वराच्या सेवा कार्यात भाग घेणं आहे.
सद्ग्रंथाचं वाचन आहे, सत्पुरुषांच्या चरित्राचं वाचन आहे. तेही नाही झालं तर जे आपल्याला प्रारब्धाने जे कर्म आलेलं आहे किंवा आपल्या वर्णाश्रमाने जे कर्म आलेलं आहे, ते त्याची सेवा म्हणून करणं आणि अ, ते करताना ती बुद्धी जर राहिली नाही, तरी निदान ते झाल्यानंतर त्याला समर्पण. म्हणून महाराजांनी सांगितलेलं आहे ना, की झोपताना आपण आज अ, देवासारखे वागलो का असुरासारखे वागलो? गीतेच्या 16व्या अध्यायातलं उदाहरण महाराज देतात ते अभयम सत्व संशिती ज्ञान योग व्यवस्थिती. ते दैवी संपदा, आसुरी संपदा एवढ्याकरता सांगितले म्हणाले महाराज, की र आपणच अ, असं म्हणतात, की देवदैत्यांचं युद्ध हे आपल्या मनातच चाललेलं आहे. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी आपण असुरासारखे वागलो का देवासारखे, सुरांसारखे वागलो? हा विचार करून सर्व कर्म समर्पण करून झोपावं म्हणतात. तर तेच आहे म्हणजे हे जमलं नाही तर हे करू, ते जमलं नाही तर ते करू. अ, जेव्हा महाराजांना एकदा काकांबरोबरच याला गेलेलं असताना पुण्याला एकदा जे विचारलेलं ते बऱ्याच वेळा सांगून झालंय, की प्रयत्न किती करावा वगैरे त्याच्यावर महाराज काय म्हणाले. पण त्याच्या जस्ट आधी महाराजांना असं म्हटलेलं, की या नोकरी आणि तो प्रवास याच्यामुळे बैठक त्याच्यानंतर जप वगैरे सगळं हे मनासारखं पूर्ण वेळ होत नाही. तर म्हणाले, की जेवढं होईल तर तेवढं करावं. काहीच नाही झालं तर येता जाता नामस्मरण स्मरण करावं आणि तेही नाही झालं तर स्वस्थ राहावं म्हणावं. स्वस्थ म्हणजे परत ते स्वस्वरूपात म्हणजे अ, अं अंतरात मय्येव मन आधस्व हाच तो उपदेश आहे. म्हणजे सांगायची गोष्ट अशी, की इथून तिथून कुठूनही कोणत्यातरी मार्गाने त्या ईश्वरापर्यंत आपल्याला अ, अ, जोडलं जाता आलं पाहिजे सतत. त्याचं काम करू, स्वतःचं काम पण त्याचंच म्हणून करू किंवा माझं म्हणून मी केलं, पण आता तुला अर्पण करतोय म्हणून. असं जर झालं, तर कोणत्याही अवस्थेत आपण असू त्याचा तिथून आपला उद्धार होऊ शकतो आणि हेच त्या गिरीशांच्या चरित्रातनं आपल्याला पाहायला मिळतं. सगळं पंचमकार सगळे त्यांचे चालू असताना त्याच्यापासून ते स्थितप्रज्ञाच्या अवस्थेपर्यंत पोहोचणं हे केवळ आणि केवळ दृढ श्रद्धा, भक्ती याच्यावर त्यांनी मिळवलेलं आहे. हेच सांगायचं होतं बऱ्याच दिवसांचं आज चान्स मिळाला. हां, बोला काका. हो, हो. हो, 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 हो. हं. हां. एक हां. हां, हां. नाही बोला ना काका. हो, हो, हो. बरोबर, बरोबर. अगदी बरोबर. बरोबर. अगदी बरोबर. हो, बरोबर. हो, मिटत नाही. हो, 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 हो. आणि जे हां, बोला, बोला काय? अगदी बरोबर. हो, हो. हां, मी आत्ता जॉइन झालो. परत सांगा ना? हां. हो, हो, हो.
हो, 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 हो. म्हणून हो, हो. म्हणून पौर्णिमा, अमावास्या याला यावेळी आणि संधी काळात बैठक चांगली लागते. म्हणजे अ, पहाटे आणि संध्याकाळी ते प्लॅनेट्स हे होतं. आणि अजून एक काका जे महाराजांनी नाही का सांगितलेलं, की आत्मानात्म विचार करून मग बैठकीला बसलं तर आधीच ती भूमिका म्हणजे मनावर पण अवलंबून असतं. तर ते मन एकतर मन प्राणायामाने शांत होतं किंवा विचारांनी शांत होतं. तर त्यामुळे आत्मानात्म विचार करून मग बैठकीला बसलं तरी ते हे होते, तसेही होते. आणि हो. आणि दत्त महात्म्यात मोठ्या महाराजांनी सांगितले ना ते, की अ, आधी पूजा करायची आणि मग जप करायचा. त्याच्यामागेही तेच हे आहे, की पूजा करून आपलं मन तिथे लागलंय. कारण आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल तर अगदी म्हणजे मला तर असं म्हणजे पूजा करताना कंटाळा आला आणि पूजा करतोय असं जरी झालं, तरी ती पूजा झाल्यावर मनात बाकीचे विचार कमी झालेले असतात आपोआप. त्यामुळे तो जप होतो आणि त्या जपानंतर जर ध्यान केलं तर अजूनच ते हे होतं. म्हणजे त्याच्या आधी जर काही सात्विक कर्म घडलं आपलं, की ज्यांनी मन किंवा रेस्ट म्हणजे शरीर आणि मनाला आल्हाददायक असं होण्या इतपत काही घडलं तर बैठक चांगली लागू शकते. म्हणजे बैठकीचा पण प्रिक्वेल असू शकतो. बैठकीला बसायच्या आधी पण थोडंसं आणि म्हणूनच कुंडलिनी माता आणि महाराजांची प्रार्थना करून मग बसावं म्हणतात ना, पूर्ण प्रॅक्टिकली प्रार्थना करून तुला सरेंडर करतोय, असं सांगून ते बसावं. हो, हो. 94 ला होतो ना. हो, हो. हो. तो विचारलं तेव्हा मी नसीन मग काका तेव्हा. काहीतरी कारण तेव्हा ते सगळं बांधकामाचं आणि हे चाललेलं ना व्यवस्थेचं. हं. बैठकीबद्दल होतं ना? बैठकीबद्दल विचारलत काहीतरी. हं, हं, हं. हो, 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 हो. हं. दोष नाही. हो. झोपेने गेले. हं. प्रवचनात पण म्हणालेत. प्रवचनात पण सांगितलेलं आहे. हो. हं, हं. हो. हो. आणि हं, हं. आणि म्हणजे नामस्मरणाचा उपयोग असा की आधी ना लहानपणी मला म्हणजे ते तेव्हा म्हणजे महाराजांची भेट पण झालेली नव्हती. तेव्हा ते कुठेतरी ऐकलेलं ना, की जितक्या अक्षराचा मंत्र, तितका कोटी जप केला की ईश्वर भेटतो. तर तेव्हा काही ओंकार असा येता-जाता म्हणायचा असतो वगैरे माहीत अगदी मी म्हणजे काय 5-6 वर्षाचा वगैरे असेल तेव्हाचं सांगतो. तर म्हणून तो ओंकाराचा करायचा, की पटकन एक कोटी करायचा की देव दिसेल. पण म्हणजे ते नंतर हे लक्षात आलं, की मंत्राच्या
अक्षरं कितीही असली तरी ती जो आपण मंत्राची क्वालिटी म्हणतो, वैखरीपेक्षा उपांशू, उपांशूपेक्षा मध्यमा आणि त्याच्यानंतर परा. आता वैखरीत आपण दिगंबरा म्हणतो, तर ते मोठ्याने म्हणून दिगंबरा केला तर तो स्पीड कमी असतो. कारण त्याच्यात वाणीत म्हणजे स्वरयंत्र काम करतंय, जीभ वगैरे हे सगळ्यांनी करून ते उच्चार स्पष्ट झाले पाहिजेत. त्याच्यानंतर उपांशी करतो तेव्हा थोडा फास्ट होतो तरी पण ती त्या दिगंबरा, दिगंबराच्या वेळी ती जीभ वर लागली, खाली लागली ते होत असतं. मानसिक जेव्हा होतो तेव्हा त्या ॲक्शन्स कमी होतात. आणि आपण आता असा विचार केला, की आपण एखादं मोठ्याने वाचतो आणि नुसतंच एकटा वाचतोय, तर ते फास्ट होतं ना, कारण तिथे आपण ते बोलत नाही. त्यामुळे मोठा जरी आता अष्टादश अक्षरी दिगंबरा जरी असला, तरी पण तो मानसिक होताना तो कमी ह्याच्यात होतो. आणि त्याच्यापुढे परावाणीत जेव्हा जप जातो, तेव्हा तो कितीही अक्षराचा असला, तरी तो ओंकाराला जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळात होतो. त्यामुळे असा विचार करण्याची काही गरज नाही, की "अरे च्यायला आपल्याला इतका मोठा मंत्र दिलाय, आपलं काही म्हणजे होणार नाही." हां. कारण त्या परावाणीत जेव्हा जातो, तेव्हा एकतर तो अर्थ म्हणजे पहिला दिगंबरा म्हणजे तो अंतर्यामी. अंतर्यामी हा अर्थ झाला. सर्वव्यापी अर्थ झाला. सगळ्या म्हणजे भक्तांसाठी येणारा तो अर्थ झाला आणि तोच माझा गुरु आहे आणि तो मला लाभ व्हावा. तर तो अर्थ येत येत राहिला, की नंतर त्या सगळे चारही याचे अर्थ एकत्र जेव्हा यायला लागतात, तेव्हा तो आपल्या म्हणजे एक हे संपता-संपता पुढचा अर्थ फास्ट, 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 फास्ट येत जातो आणि तो स्पीड आपोआप वाढत जातो. आणि त्यात म्हणजे मुद्दामून स्पीड वाढवायला जातो तसा नाही. म्हणजे कमी वेळात जास्त आणि दुसरं असं पण आहे, की त्या अवस्थेला जेव्हा महात्मा पोहोचतो, तेव्हा काल कालाचं माप निघून जातं. काळ तिथे लागू होत नाही. काळाचं परिमाण लागू होत नाही तिथे. कारण ती पण ती ध्यानावस्था झाली. म्हणजे त्या निर्गुण नाम हे भगवंताचं मिनिमम म्हणजे अ, फक्त त्याच्यात शब्द हा म्हणजे शब्दाचा ध्वनी हा पण नंतर राहत नाही ना, परावाणीत गेल्यावर. त्यामुळे ते फक्त नोशनल त्याच्यातच सगुणत्व असतं. त्यामुळे तिथून ते निर्गुणत्वाकडे जेव्हा जात असतं, तेव्हा त्याला टाईम डायमेन्शन म्हणून ते जास्त जप कमी वेळात होतो तेव्हा त्या स्टेजला. तर त्यामुळे ते म्हणजे हां, त्याचं हे असं, की आधी नामस्मरण करून मग बैठकीला बसलं तरी पण बैठक चांगली होते. तेच काकांनी मगाशी सांगितलं. एक ते मागे ज्यांचं उदाहरण सांगितलेलं ना, ज्यांना म्हणजे त्यांना म्हणजे अनाहत नाद पण ऐकू यायचं त्यांना आणि इथे अ, 6 महिने जवळ-जवळ त्यांना महाराज दिसत होते. तर ती व्यक्ती रात्रभर घोंगडी टाकून रात्रभर बसून राहायची. तासभर साधना होत असेल, त्याच्यानंतर झोप आली तरी तसंच बसून राहायचं. कधी-कधी बसल्या-बसल्या तशीच झोप लागून आडवे-तिडवे पडून परत 4चा गजर लावलेला असायचा. 4ला उठले की परत स्नान वगैरे करून संध्याजप करून परत बैठकीला बसणार आणि परत दिवसभराचा त्यांचा कार्यक्रम सगळा बाकी सगळा चालूच. असं नाही की ते सोडून हे केलंय. पण तेच जेव्हा महाराजांच्या यांनी व्हायचं असतं तेव्हा हे कोणाचंही होऊ शकतं म्हणजे पटकन होऊ शकतं काहीच हरकत नाही. हो. आणि आपल्याला बाह्यांगावरनं कळत नाही लोक ते यांच्या गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात आहे ना, एक त्या बाई असतात त्या असं पेढे करताना पेढ्यावर आपोआप राम लिहून यायचं. हं. आणि वरून बोलताना ती अडाणी बाई मला काही कळत नाही आणि असं. हो. हो, हो, हो. हो, हो.
आणि आणि जाग नाही आली तर महाराज उठवायचे त्यांना. आणि यांनी साधलेलं पण कारण ते म्हणजे एवढं वाचन फार नसताना पण त्या याच्या म्हणजे वेदांताच्या याच्याबद्दल ती विचाराची क्लॅरिटी होती ना त्यांची, म्हणजे आश्चर्यजनक. बरं कधी बोलण्यात नाही आपण चर्चा करतोय तसं चर्चा केली असं पण नाही. ते साधनेमुळेच त्यांची ती भूमिका तयार होते. हो, एकदम ट्रान्सपरंट. नगडोबाच सर. हो, हो, हो. तेच ते आर्जव 16वा अध्यायात पण आले ना आर्जव, सरलता आणि मृदुता मनाची. खरंच मोठं. हां, हां. वाचूया आता? हां, हां.